सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की पुढच्या वर्षीची तारीख काय असेल, तर पुढच्या वर्षी याच हॉलमध्ये 20 डिसेंबर 2026 रोजी हाच अशाच पद्धतीचा कार्यक्रम यापेक्षाही मोठ्या प्रमाणात घेण्यात येईल याची मी मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि मी आभार प्रदर्शनासाठी आजचा जो कार्यक्रम आपण इथं घेतलाय तर उपवधू ह्या 103 मुलींनी आज आपल्या व्यासपीठावरनं आपला परिचय करून दिलेला आहे आणि उपवर हे 100 मुलं यांनी आपला जीवन साथी मिळवण्यासाठी व्यासपीठावरनं आपला परिचय दिलेला आहे। हे आज आपल्या या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्त्वाचं यश आहे असं मला वाटतंय। आज आपण हा जो कार्यक्रम घेतला आहे यामध्ये एवढं सोपं नाही आहे। यामध्ये काही पडद्यामागं काही पडद्याच्या समोर जे कार्यकर्ते राबत असतात त्यांची मेहनत गेल्या 2 महिन्यापासून हा कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी जी मेहनत करण्यात आली त्या कार्यकर्त्यांचं कुठंतरी त्याचं आभार प्रदर्शन आपल्याकडनं व्हायला पाहिजे। त्यासाठी मी आपल्यासमोर त्यांचं आभार प्रदर्शनासाठी नाव घेतो। सर्वप्रथम आज व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित होते त्या मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या सर्व मान्यवरांचं मी मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। तसेच व्यासपीठासमोर जे बसलेले आहेत ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली असे आपले सर्व समाज बांधव त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमाला जातीनं हजेरी दर्शवली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्व समाज बांधवांचे मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। तसेच अग्रसेन भवन संस्था जी आहे त्यांचे संस्थापक त्यांनी आपल्याला हा अवाढव्य कार्यक्रम करण्यासाठी परमिशन दिली आणि तशा सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यासाठी मी अग्रसेन भवनचे जे संस्थापक मंडळी आहे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। त्यानंतर जे आपण या व्यासपीठावरील आणि सभा मंडपात बसलेला आहोत त्या सभा मंडप ज्यांनी उभारला असे संजयजी सलामपुरे साहेब हे गेल्या 2 दिवसापासून आम्ही काही गोष्टी सांगितल्या की तात्काळ आमच्या समोर ते हजर करतात त्यांचं सुद्धा मी मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। तसेच आज जे फोटोग्राफी आणि साऊंड सिस्टम जे आपल्याला इथं मिळते ते श्री वसंतजी इंगळे साहेब यांच्या आज LED वर आपण जो आनंद घेतला वधूवर जे परिचयासाठी मुलं मुली आले त्यांना आपण समोरनं मोठ्या डिजिटल स्क्रीनवर बघू शकलो ते त्यांच्यामुळे शक्य झालं तर त्यांचे सुद्धा मी मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। त्यानंतर आज आपण इथं बसलो भूक लागली आपल्याला आपल्या पोटाची शांती करण्यासाठी जे स्नेहभोजनाचा आपण आनंद घेतला आणि आपण आपली आत्मा तृप्त केली ते जे कार्य करतायत ते श्री राजूजी कपले यांनी जे जेवण बनवले जो सुरुची भोजनाचा आपण आस्वाद घेतला त्यांचे सुद्धा मी मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे उपवधू आणि उपवर ज्यांच्यासाठी हा सगळा खटाटोप होता त्यांनी उपस्थिती दर्शवली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या उपवर आणि उपवधू यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो। त्यानंतर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सगळ्यात महत्त्वाचा आहे की इथली जी मुंबई विकास मंडळ तर काम करतेच करते पण त्याच समोर मुंबईच्या बरोबर खांद्याला खांदा लावून बुलढाणा जिल्ह्यातील आणि सगळ्या महाराष्ट्रातील आपल्या ज्या बहुउद्देशीय बारी संस्था आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला फॉर्म पाठवून आणि प्रत्यक्ष इथं मदत केली ती सामाजिक मंडळे त्यांचे आम्ही आभार मानणं तर ते ठीक आहे पण त्यांचे आमच्यावरती आज जो कार्यक्रम आपण इथं घेतोय त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही
हा कार्यक्रम यशस्वी करू शकतो, कारण की आम्ही मुंबईवरनं हा कार्यक्रम लॉन्च करतो. टोटली तो इथले जे स्थानिक मंडळ आहे त्यांच्या भरोशावर आणि त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम घेणं आमच्यासाठी अशक्य आहे. तर त्या सामाजिक सर्व मंडळांचे मी मुंबई विभाग नारी समाज विकास मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि काही जे पुढे येत नाही, पडद्याच्या मागे असतात, त्यांची मी नावं माझ्यापर्यंत पोहोचली नाही, असे जे कोणी असतील ज्यांनी आम्हाला मदत केली पण त्यांचं नाव घेतल्या गेलं नाहीये, त्यांचे सुद्धा मी मुंबई विभाग मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षाच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. आणि सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आपापल्या जागेवर शांततेत उभं राहायचं आहे. पैजण पडलेली आहे, पैजण जर कोणाची असेल तर त्यांनी व्यासपीठाजवळ भुते सर आहेत माझे मित्र, त्यांच्या जवळ आहे, ज्यांची कोणी असेल पैजण त्यांनी ती पैजण घेऊन जावी. राष्ट्रगीतासाठी